हे आहे पॉन्ड्सचं न्यू नायसिनेमाइड लोशन। हे लोशन आपल्या बॉडीला व्हाईट करते किंवा ग्लो देते या लाईट करते, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। याचे फायदे आहेत किंवा नुकसान आहेत, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हाय, मी पल्लवी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती। चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। हे आहे पॉन्ड्सचं न्यू नायसिनेमाइड लोशन, ग्लोईंग स्किन नॉन स्टिकी नरिशिंग लोशन। हे आहे पॉन्ड्सचं न्यू लॉन्च प्रोडक्ट आहे, जो 2024 मध्ये लॉन्च केला गेला आहे। यात आहे नायसिनेमाइड। हे लोशन खूप पहिलेपासून मार्केटमध्ये अवेलेबल आहे, परंतु यात आता नायसिनेमाइड ॲड ऑन केलं गेलं आहे। हे प्रोडक्ट करते काय? हे पॉन्ड्सचं नायसिनेमाइड नरिशिंग लोशन आहे। हे नॉन-स्टिकी फॉर्म्युलासोबत येत आहे, ट्रिपल व्हिटॅमिन आहे आणि यात नायसिनेमाइड आहे, जो बॉडीला मॉइश्चराईज करेल आणि सोबतच रेडियंट ग्लो द्यायला मदत करेल। याला आपण दिवसातून 2दा यूज करू शकतो। हे आपण फुल बॉडीवर यूज करू शकतो, हात, पाय, मान, गळा यावर सुद्धा यूज करू शकतो। हे एक बॉडी लोशन आहे। यात लहान मोठे दोन्ही साईज अवेलेबल मिळत असतात। हे माझ्याजवळ छोटं साईज अवेलेबल आहे। हे छोटं साईज मी 99 रुपयाला परचेस केलेलं आहे, म्हणजे याची किंमत 99 रुपीज आहे। याची शेल्फ लाईफ 3 इयर्सची आहे। यात प्रोडक्ट क्वांटिटी 90 ml आहे। याची पॅकेजिंग प्लॅस्टिक बॉटलमध्ये आहे। यात कोणत्याही प्रकारच्या कार्डबोर्डमध्ये पॅकेजिंग येत नाही, प्लॅस्टिक बॉटलमध्ये पॅकेजिंग येत असते। इन्ग्रीडियंट लिस्टमध्ये यात आहे मिनरल ऑइल, स्टेरिक ॲसिड आहे, डायमेट्रिकोन आहे, पेट्रोलियम ग्लिसरीन आहे आणि मिथाइल पॅराबेन आहे। यात जे इन्ग्रीडियंट लिस्ट आहे ते मेन्शन करून घ्या, म्हणजे वाचून घ्या घेण्याच्या पहिले। यात काय सूट होते किंवा काय सूट होत नाही हे टेस्ट करणं आवश्यक असते। इन्ग्रीडियंट लिस्ट वाचून घेतल्यानंतर यातलं आपल्याला काय सूट होते किंवा काय सूट होत नाही हे बघणं आवश्यक असते। म्हणून छोटं पॅकेजिंग घेऊन या, पॅच टेस्ट करा किंवा पॅच टेस्ट करून बघा, म्हणजे यूज करून बघा एखादी महिना, तेव्हा याचे फायदे किंवा नुकसान आपल्याला समजून घेता येते। सर्वांची स्किन टोन वेगवेगळी असते, त्या स्किन टोननुसार फायदे आणि नुकसान होत असतात। म्हणून जेव्हा आपण हे परचेस करत असतो त्याआधी छोटं पॅकेजिंग परचेस करायचं आणि 1 महिना काही दिवस यूज करून बघायचं, त्यानंतर आपल्याला याचे फायदे आणि नुकसान समजतात। ह्या कंपनीचा असा कोणताही क्लेम नाही की हे आपली स्किन व्हाईट करत असते। हे लोशन आपल्या स्किन व्हाईटनिंगसाठी नाही, हे लोशन आपल्या स्किनला एक ग्लोईंग इफेक्ट देत असते, म्हणजे नॅचरल ग्लो देत असते। हे ह्या प्रकारचे नॉन-स्टिकी लोशन आहे। हे नॉन स्टिकी नरिशिंग लोशन आहे। हे ह्या प्रकारचं लोशन आहे, तुम्ही बघू शकता। पूर्ण हातावर हे लवकरच ॲब्झॉर्ब होत असते। आपण हे लोशन पूर्ण बॉडीवर यूज करू शकतो। हे लोशन तसं तर ऑल स्किन टाईपवाल्यांसाठी आहे, परंतु ज्यांची खूप ड्राय स्किन आहे आणि ज्यांना चिपचिपी आणि ऑइली लोशन लागत असेल त्यांच्यासाठी हे लोशन नाही, त्यांच्यासाठी दुसरे लोशन अवेलेबल असतात। हे नॉन स्टिकी लोशन आहे। हे नॉन स्टिकी नरिशिंग लोशन आहे, हे सर्व जो आपल्या बॉडीला नॅचरल ग्लो देऊन नॅचरल फिनिशिंग लुक देत असते। हे आहे नायसिनेमाइड पॉन्ड्स लोशन। जर आपण नायसिनेमाइड लोशन जर बघत असतो तर यापेक्षा जास्त पैशाचे मिळत असते। हे कमी पैशामध्ये म्हणजे 99 रुपीजमध्ये नायसिनेमाइड बॉडी लोशन मिळत आहे। हे छान असं लोशन आहे। पॅच टेस्ट करूनच तुम्ही मोठं साईज अवेलेबल करा। माझा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।